3 वर्षाची पोरगी पांडुरंगाच्या पायरीजवळ सापडलेली. या पोरीने आपलं स्थैर्य टिकवलं. काही नाही हो मंडळी, आई वडिलांनी पोरगी झाली म्हणून पंढरपूरच्या यात्रेमध्ये गर्दीमध्ये पोरगी पांडुरंगाच्या मंदिराच्या दारासमोर सोडून दिली. 3 वर्षाची पोरगी, 3 वर्षाची पोरगी सोडली. भर उन्हामध्ये चटके पाठीला बसताय, टॅह 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 रडतीये. आणि रडणाऱ्या त्या पोरीला कोणी उचलायला तयार नाही. 21व्या शतकात टाकून दिलेल्या पोरी कोणी उचलत नाही. हा 13व्या-14व्या शतकातला कालखंड आहे. 21व्या शतकामध्ये एवढा स्त्री मुक्तीचा डांगोरा पिटणारे लोक, कितीतरी मुलींचे गर्भ रस्त्यात पडलेले सापडतात, कितीतरी नवजात मुली रस्त्यात फेकून दिलेल्या सापडतात. गप्पा फक्त मारणं वेगळं आणि सांभाळणं वेगळं. त्या 12व्या-13व्या शतकातली ही घटना. कोण त्या मुलीकडे पाहणार? तळपणारा सूर्य, पाठीला चटके बसतायत, पोरगी रडतीये. कोण सोडून गेलं? पांडुरंगाच्या पायाजवळ कोण पोरीला सोडून गेलं? सगळीकडे चर्चा चालू आहे. कोण तिला उचलणार? आणि मंडळी, या गर्दीमध्ये आपल्या खांद्यावरती वीणा घेऊन चाललेल्या, पांडुरंग हरी वासुदेव हरी करत चाललेल्या नामदेवांनी त्या पोरीला उचललं. नामदेव महाराजांनी पोरीला उचललं, कड्यावर घेतलं, पाठीवरून हात फिरवले, तिच्या पाठीला खडे टोचले होते. आता टाकलंच होतं मातीत, खडे टोचले. ते खडे हाताने काढले. एका खांद्यावर विना होता, दुसऱ्या खांद्यावर लेकराला घेतलं. पांडुरंग हरी वासुदेव हरी करत मंदिराच्या पायऱ्या चढण्याच्या ऐवजी घराच्या दिशेने नामदेवांची स्वारी वळाली. घरी आणलं. कोणीतरी असेल, कोणाचं तरी लेकरू विसरलं असेल, राहिलं असेल. पण असं होऊ कसं शकतं? एवढा लेकरू, अहो हाताला सोडून सुटणार पोरग वेगळं, पण एवढं लेकरू अहो स्वतः कोणीतरी ठेवून गेलंय. घरी आणलं. नामदेवाच्या आईने तोंड करायला सुरुवात केलं. नाम्या, अरे पोटचे काय कमी आहेत का? पोटचे सांभाळायची तुझी ऐपत नाहीये. आणि हे यांनी पाहिलं, आई अगं ज्याची असेल तो कोणीतरी नेईल, ज्याची असेल तो सांभाळील. त्यांनी पाहिलं असं कसं सांभाळील? नामदेवाच्या आईने मात्र खार खायचा, पण नामदेवानी सांभाळलं. अहो या जनसमुदायामध्ये सापडलेली पोरगी म्हणून नामदेवानी तिचं नाव जनी ठेवून दिलं. कोणी नव्हतं तिला मागे पुढे, कोणी नव्हतं. अजूनही तिच्या नावागावाचा चरित्रकारांना पत्ता नाही की हिची आई कोण, हिचे वडील कोण, हिचा मागचा पुढचा इतिहास काय. या जनीला नामदेवानी घरी आणलं. आणि मग काय पाहता, सदा संतापासी जावे, हिचा प्रवास सुरू झाला नाही का? संतांच्या सानिध्यात हिचा प्रवास सुरू झाला. हिच्या प्रवासाची गती, वयाच्या 5व्या वर्षी हिला छंद लागला विठ्ठलाच्या नामाचा. का? कारण सहवास, नामदेवांचा सहवास लाभला. नामदेवांच्या आईने खूप, तिला कळायचं, तिच्या तोंडावरती नामदेवांच्या आईने पाहिलं, अगं कोणाची आमच्या घरी किती लागल ते तोंड टाकून बोलायच्या. हिला पण कळायला लागलं की आपण यांची कुणीच नाही. खरं म्हणजे हे कळायला लागल्यावरती 12व्या वर्षी मनात कदाचित विचार आलाही असेल पोरीच्या, पण तिने पाहिलं जायचं कुठे आणि जायचं का? एवढा संत सहवास सोडून कुठे जायचं? कुठेही गेलं तर अनाथ म्हणून तर ठरलेलंच आहे, अनाथ म्हणून आपलं जीवन आहेच आहे. कुठेही गेलं तर ते काय बदलणार आहे का? नाही. मग जाऊ द्या ना, 2 कामं जास्त करणं का होईना. नामदेवाच्या आईने जेवढे कामं पाठीमागे लावायचे तेवढे सगळे पोरीने निमूटपणे करायचे. गवऱ्या थापायच्या, दळणं दळायचे, घर सारवायचे, पडेल ते धुणं भांडे, जे काही काम पडेल ते करायचं. का? पण आनंद मिळायचा तिला एका नामदेव महाराजांच्या सहवासाचा, सद्गुरूच्या सानिध्याचा, सहवासाचा जो आनंद आहे ना, तो किती कष्ट केले तरी थकवा येत नाही. बघा आपलंच असं होतं की नाही, घरचं दळण आणायचं म्हणलं की कंबर दुखायला लागते. मुद्दाम नाही होत, ते आपोआपच होत असत. ते मुद्दाम कसं तिची
शक्ती काम करत असते ना. बरं जाऊ द्या, आपलं घरचं दळण आणायचं जाऊ द्या, आज गोंदवल्याला सुद्धा हजारो लाखो लोक रोज प्रसाद घेतात, अजून तिथे विकत आचारी नाही म्हणे. तिथे मोलानी आचारी नाही, अजून 100 वर्षांपासून सेवेकरी सेवा करतायत. आपलंच वास्तू शांतीच्या दिवशी संध्याकाळी आलेले पाहुण्यांना आपणच वाढलेलं नाही, काय विसरलो का आपण? जाऊन एका खोलीत झोपून राहिलो गपचूप. गोंदवल्याला अजूनही हजारो लोक जेवतात, स्वयंपाक त्यांचा शिजवला जातो, शिजवणारे सुद्धा मोलाचे नाहीयेत. किती मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ना. हे सगळं जेव्हा आश्चर्य केव्हा घडतं, काल परवाच बेलसरे गुरुजींनी लिहिलेला एक छोटासा मेसेज छान फिरत होता की तिथे सर्व सत्ताधीश महाराज आहेत, सगळ्यांकडनं कार्य करून घेणारे ते आहेत. ते प्रत्येकामध्ये संचार करतात म्हणून काम तेच करतात. आता संचार ते करतात म्हणजे काम त्यांनाच करणार, त्यांचंच काम ते करून घेतात. कोणासाठी? जे काम करतात त्यांच्या कल्याणासाठी. ज्याच्यामध्ये प्रवेश करतात त्याचं कल्याण करतात. सेवा त्याचं निमित्त असतं, सेवा तर तेच करतात, काम करतात तेच, पण कल्याण मात्र त्याचं करतात ज्याचा आश्रय घेतात, ज्याच्या देहाचा आश्रय घेतात, त्याचं कल्याण ते करतात. जनाबाईंनी हा आश्रय सोडायचं नाही ठरवलं. जनाबाईच्या मनात पक्क बसलेले की आपल्याला हा आश्रय सोडायचा नाही. बस आश्रय सोडायचा नाही. पडल ते काम करतीये, पडल ते काम करतीये, जीवनामध्ये आनंद घेतीये आणि जीवनातला आनंद घेत घेत नामाच्या सानिध्यामध्ये तिला इतका आनंद मिळाला की त्या आनंदावरती तिने सांगायला सुरुवात केली. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला ग धरिला पंढरीचा चोर. ही तिच्यामध्ये ताकद निर्माण झाली. देवाला चोर म्हणायची. आपण म्हणू का? आपण म्हणू नको. मागच्या वेळेसच फक्त नाक घासलं नाही, 4 दिवस पोट दुखलं, 2दा नाक घास म्हणलं, 3दा उठबशा काढा. लॉकडाऊन का असं नाही, इथून पाणी फिरवा म्हणलं, पण दाखवा नैवेद्य नाही का. मंदिरात नाही जाऊ दिलं तरी इथून त्यांच्या नावाने काढून ठेवा म्हणलं बाजूला, जे धरतील. अशी श्राद्ध पक्ष लॉकडाऊन मध्ये अशीच झाली यावेळेस. हा, कोणाला घरात येऊ देता येईल भीती. फोनवर फोन, गुरुजी आमच्या वडिलांची तिथी काय करायचं? पण गुरुजी काय करते? आता तिथी वडिलांची तुमच्या, गुरुजींनी काय करावं? गुरुजींनी सांगितलं श्राद्ध करा. त्यांनी पाहिलं कोणाला घरात घ्यावं कसं, असे सगळे तिढे निर्माण होतात. पण कोरोनाच्या भीतीने श्राद्ध कॅन्सल केलं. नेमकी 3ऱ्या दिवशी यांचीच तब्येत बिघडली. नाक घासून घेतलं, म्हणले श्राद्ध करू, तेव्हा कशी तरी ताप कमी झाली. नाही तर आम्हाला वाटलं आता यांना ऍडमिट करावं लागतं. म्हणजे केलं तरी ताण, नाही केलं तरी ताण. आमची भीतीदायक अवस्था, आम्ही भीतीत अडकलोय. आम्ही चोर कधी म्हणावं देवाला? आम्ही चोरही म्हणू शकत नाही, आम्ही आमटाही म्हणू शकत नाही. जनाबाईंनी सगळं जेवढं म्हणायचं तेवढं म्हणून घेतलेलं आहे. जनाबाई तर म्हणायच्या, तू द्वाडे कार्ट मोठ द्वाड बाई ग, हे कार्ट मोठ द्वाड. द्वाड म्हणायच्या. हे पोरग द्वाड आहे नंदाच. का बरं? द्वाड म्हणजे जे हवं हवंसं वाटतं पण त्रास देतं, त्याला द्वाड म्हणतात. पाहिजे तर असतं पण जवळ आलं की ताण देत. तसं हे देव पाहिजेत असतो पण जवळ आला की त्रास द्यायला लागतो. जनाबाईंनी सांगितलं हा असा आहे. बऱ्याच उपमा दिल्या. धरिला पंढरीचा चोर. कसा? धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधून या दोर. प्रेमाची दोर बांधली तेव्हा तो पकडला गेला. हृदय बंदे
खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. आतमध्ये पांडुरंगाला बंदिस्त केलं. कुणामुळे? शब्दे केली जाडाय जोडी, शब्दांची कशी तरी जोड केली. विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठलाच्या पायात बेडी घातली. हा एक अर्थ जरी निघत असला तरी आपण मागे ऐकलं असेल की विठ्ठलामुळे, विठ्ठल पायी, याच्या पायी आम्हाला त्रास झाला, त्याच्यामुळे आम्हाला त्रास झाला. तसं विठ्ठल पायी, त्याच्यासाठी आम्ही आमच्या पायात बेड्या घालून घेतल्या. आम्ही ठरवलं की त्याच्याशिवाय कुठेच जायचं नाही, त्याच्याशिवाय कोणाचं नाव घ्यायचं नाही. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला, नाही तर बोलूच नका. बोलायचं असेल तर हरी बोला. विठ्ठल पायी घातली बेडी, विठ्ठल पायी पायामध्ये बेडी घातली. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळत याला. शेवटी जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी टोला, माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला सोडणार नाही. एवढा अधिकार जनाबाईंना निर्माण झाला. कशामुळे? त्यांनी सांगितलं, हे तर सगळं नामदेवांची कृपा आहे, त्यांच्यामुळे एवढं सगळं मला प्राप्त झालं. हे सगळं प्राप्त होण्याचं कारण गुरुकृपा. गुरुकृपेशिवाय एवढी हिंमत येणारच नाही. देव यायचा, देवानी जनीला म्हणायचं, जने म्हण ग भजन, म्हण एखादं. त्याला योग लागतो ना. महाराजांनी आपल्याकडनं सेवा करून घ्यायची, आपलं भाग्य. आपण काय सेवा करणार? आपल्याकडनं सेवा करून घेणारे महाराज. आपली निवड सेवेकरता व्हावी, ऐकण्याकरता असो नाही तर सांगण्याकरता असो. नाही तर मिळाली असती तर सगळ्यांना सुट्टी मिळाली असती. आपला काहीतरी योग चांगला आहे की आपल्याला त्यातल्या त्यात महाराजांनी सेवा करण्याची संधी दिली. जनाबाईंनी बघायचं, पांडुरंगाने म्हणायचं, जने जने म्हण का भजन, म्हण. तू भजन म्हणायला लागली ना, खूप छान वाटतं. तिने पाहायचं, नको रे बाबा. भजन म्हणायला लागलं की दळण दळायचं राहून जातं. भजनामध्ये इतकी तल्लीन होऊन जायची की दळण दळायचं राहून जायचं. परत दळण दळायचं राहिलं की नामदेवाच्या आईने लाथा बुक्क्या घालायच्या, लाथा बुक्क्या घालायच्या. लक्ष कुठे? खायला भाकरी लागतात, कुठून आणायच्या? हिने पाहिलं, नको बाबा देवा, नको रे. देवाने पाहिलं, तुला काय दळण दळायची चिंता आहे का? तू फक्त भजन म्हण, मी दळण दळतो बस. एवढी कृपा देवानी करावी, एवढी कृपा. महाराज कीर्तनात सांगायचे की आम्ही सगळं सर्वस्व रामावर सोडून घराच्या बाहेर पडतो. आमच्या सगळ्या गोष्टी राम पाहून घेतो. पाहून घेतो हे नुसतं तोंडी नाही, खरंच राम पाहून घेतो, खरंच पाहून घ्यायचं. अनेक महाराजांच्या जीवनातले दिव्य घटना सांगितल्या तर महाराजांच्या जीवनातले आहे ते. प्रत्येक संत, प्रत्येक महात्म्याला ही अनुभूती येतच असते. जनाबाईंनी पाहायचं, नको बाबा, तू कुठे दळण दळतो? अरे बाबा, मी तुझ्यासाठी तर एवढं सगळं भजन म्हणते आणि तू कशाला दळतो? जाऊ दे, तुला इच्छा आहे ना, मी म्हणते पण आणि दळते पण. आता म्हणते पण कशाला म्हणायला लागली की हिला कधी तंद्री लागून जायची हिची म्हणण्याची. हिने आपलं नुसतं करत 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 आपलं जातं तिथे आणून ठेवायचं. तिने हात तिथे ठेवला की उरलेला देवाने हात लावायचा. देवाने हात लावला की जाता आपोआपच गरगर 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 फिरायला लागतं. ते देवाने पाहिजे जातेनी, अरे बाबा देवा, तू कुठे दळत, मी दळून घेतो माझं माझं. त्यांनी पाहिलं, देवाने तुला आगाऊपणा कोणी सांगितला नाही का? एक तर मला माझ्या भक्तांची सेवा करायची संधी मिळत नाही, मिळाली तर ती संधी मी कधी सोडत नाहीये. देवानी दळायचं, जनीनी भजन म्हणायचे. बरं, आता देवाचा स्पर्श झालेलं पीठ, गावात एकच चर्चा, जनीनी दळलेलं पीठ एकदम चांगलं, सगळी गर्दी जनीच्याच गिरणीवर. आता देवाने स्पर्श केलेला पीठ खायला काही म्हणा, पण आता त्यांनी नामदेवाच्या आईला म्हणायचं, काकू तुमच्याकडचं दळण फारच छान आहे, असं गोड लागतं.
बरं, आम्ही गहू तेच, तांदूळ तेच, डाळी त्याच, ज्वारी तीच, बाजरी तीच, पण तुमच्याकडनं दळून नेली की फार छान लागते. महाराज सांगायचे कीर्तनामध्ये की नामाचा स्पर्श झालेली प्रत्येक गोष्टीची चवच बदलून जात असते जीवनामध्ये. वस्तू तीच असते पण तिची किंमतच बदलून जाते, कारण तिला नामाचा स्पर्श झालेला आहे. तिथे नामस्मरण करणाऱ्याचा स्पर्श झालेला आहे, नाम घेणाऱ्याचा स्पर्श झालेला आहे. म्हणून तर आपल्याला म्हणावं लागतं ना की मी दीन मी अनाथ मजसी करा सनाथ. काय करा? ठेवा शिरीच हात तव भाग्य वैभवाचा, तव भाग्य वैभवाचा. घडला से हातून अपराध काही आमच्या. हे का म्हणायचं? कारण तुमच्या हातामध्ये ती ताकद आहे, कारण तुमचे हात, तुमचं शरीर नाम, या नामाच्या सहवासाने याच्यातली ताकदच बदलून गेलेली आहे. जनीने बघायचं भगवान. आणि बरं, आता गावातले सगळे दळणं इच्छाच पाठीमागे. बरं, इतकाने पोतेच्या पोते येऊन पडायचे. इने पाहिजे देवा, देवाने पाहिजे तुला काय करायचं, तू भजन म्हणत राहा, आपण बघून घेऊ बाकी. इकडे पोतेच्या पोते दळणं दळायला. अजूनही पंढरपूरला जनाबाईचं जातं ठेवलेलं आहे, ज्या जात्यावर देवानी दळलंय ते जातं पंढरपूरला अजूनही पाहायला मिळत. भाग्य त्या जात्याचं. आपल्या जात्यापेक्षा अवघड काम झालेलं नाही का? महाराजांनी फार छान सांगितलं जनाबाईच्या आपल्या संत सखूच्या चरित्रामध्ये. देवाने ज्यावेळेस सखूचं रूप घेतलं त्यावेळेला सखूच्या रूपात असलेल्या देवाने सकाळी खराटा हातात घेतला अंगण झाडायला. महाराज म्हणले भाग्य त्या सखूच्या घरच्या खराट्याचं की देवाने त्याला हातात धरलं. आपल्याला हात काय अजून पाय सुद्धा लावायला तयार नाही. देव इतके आपण अजून लांब आहे त्याच्यापासून. आपल्याला कशाचा आणि काय विचारांचा आपल्या हे आहे ते आपल्याला माहिती आहे. पण एक आहे की जनीला भगवंतानी दळणं दळू लागायचं. करता 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 एक दिवस असा आला की देवाला सुद्धा देवही तल्लीन झाला. देवानी दळण करणं बंद केलं, जनीने बंद केलं. अचानक नगारे पंढरपूरच्या मंदिरातले वाजायला लागले. देव निघून गेले, देव निघून गेले. मंदिरात पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडला एकच आरडाओरडा सुरू झाला, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोरी झाली, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोरी झाली. पांडुरंगाने बघितलं काय झालं बाबा, देवानेच इकडं तिकडं पाहिलं काय झालं, कारण चोरी झाली. आलं कोण होतं? कोणीच आलं नाही. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोरी झालं. कोणीतरी देवाचा शेला आणि देवाची कंठी चोरून नेली. आणि बरं पावपात चोराची तरी काय कमाल आहे म्हणलं. बरं नेली तर नेली म्हणलं, शेला चोरून नेला, कंठी चोरून नेली, त्या शेला काढून त्याची घरची गोधडी कशाला पाठीवर टाकली असेल बरं देवाच्या. आणि मग देवाने पाठीवर पाहिलं. गडबडीमध्ये देव आता तिथे सगळं काम करायला बसायचं म्हणजे सगळे अलंकार काढून बसावं लागायचं. त्यांनी आपला शेला काढून ठेवला, खुंटीला कंठी काढून ठेवली. काढून ठेवली म्हणजे मला सांगा, देव आता तो सर्वसत्ताधीश म्हटल्यावर ही गडबड तो करील का? पण आपला विषय आहे की जितकं संतांच्या सहवासात गेलं परीक्षा तितक्या जास्त होत असतात. आपल्याला परीक्षेला आपण विचार करतोय, परीक्षा द्यायच्या आहेत, आपल्यालाही परीक्षा द्यायच्या आहेत. किती परीक्षा होऊ शकतात याचं एक उदाहरण आहे की पांडुरंगाच्या मंदिरात चोरी झाली. कुणीतरी पांडुरंगाचा शेला चोरून नेला, कंठी चोरून नेली आणि आपली गोधडी पाठीवर टाकली. देवानी पाहिलं, गोधडी बरोबर आली. जनाबाईची गोधडी पांघरली आणि देव मंदिरात येऊन उभं राहिले. सगळीकडे एकच, पांडुरंगाच्या मंदिरात चोरी झाली, पांडुरंगाच्या मंदिरात चोरी झाली. बरं सगळे महात्मे यायला लागले. नामदेवांपर्यंत बातमी गेली. नामदेव आले. नामदेवांची स्वारी आली. ती गोधडी समोर ठेवलेली होती. मंडळी काय झालं? अहो म्हणलं पांडुरंगाच्या मंदिरात चोरी झाली. चोरानी आपली गोधडी देवाच्या पाठीवर ठेवली आणि कंठी आणि शेला घेऊन गेला. कुठे गोधडी, कुठे गोधडी म्हणून नामदेवांची स्वारी आली. नामदेवांनी पाहिलं.
नामदेवांनी पाहिलं, ही गोधडी तर आपल्याच घरची दिसते. नामदेवांनी पाहिलं, मंडळी ही गोधडी तर माझ्या घरची, माझ्या घरची, जनीला दिलेली गोधडी आहे. चला, चोर सापडला. नामदेवांची स्वारी आली. नामदेवांनी आवाज दिला, जने जने. मंडळी समाधी अवस्थेमध्ये गेली. जनी खाडकर उठली, पळत पळत बाहेर आली. काय बाबा? जने, हे काय? यांनी पाहिलं, काय झालं? हे काय? काय झालं बाबा? ही गोधडी कुणाची आहे? तिने पाहिलं, गोधडी आपली. तिने पाहिलं, आपलीच आहे बाबा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या खांद्यावर ही गोधडी होती. आणि पांडुरंगाच्या मंदिरातला शेला आणि कंठी चोरीला गेली आहे. तू चोरली? हिने पाहिलं, नाही. सरक बाजूला. हिला बाजूला केलं. नामदेवांची स्वारी आली. समोरच्या खुंटीवरती आहे, बघ जने, काय नाही म्हणती. हे बघ, ही कंठी बघ, हा शेला बघ. आता जनीने पाहिलं, काय सांगायचं? माझा देव दळायला येतो सांगायचं. हिने पाहिलं, नाही रे, काहीच नाही. जनी फक्त शांत उभं राहिली. काय आपली ग्वाही द्यायचीच नाही. आता तिने ठरवलं. पंचनामा झाला. पंच जमले, पंढरपूर जमलं. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोरी करणाऱ्याला काय करायचं, काय करायचं? सुळावर देऊन टाका म्हणलं. फाशी देऊन टाका. आपण इथे तरी म्हणलो असतो, हे तुझ्यामुळे रिकामा ताण झाला मला. एक तर तुमचं काम करा करा, पुन्हा आणखीन अडचणीत सापडा. नाही हो मंडळी, म्हणून तर ही तर परीक्षा असते ना. या सगळ्या परीक्षा ऐकायच्या कशा करता? कधी जर आली वेळ पेपर सोडवायची तर उत्तर माहिती पाहिजे. पण अशा वेळेला गडबड अशी होती की सगळे उत्तर विसरून जातात ना. आपल्याला माहिती असतं, परीक्षेच्या हॉलमध्ये गेलं की पुस्तक वाचलेलं विसरून जातं काय असतं ते. यांनी पाहिलं, जनाबाई बघतीये, काय करा, सुळावर देऊन टाका. सुळावरती द्यायचं ठरलं. मंडळी, जनीला विचारलं गेलं, तुला सुळावर दिलं जाणार आहे, तुझं काही म्हणणं आहे? तिने पाहिलं, नाही काही म्हणणं. शेवटची इच्छा. तिने पाहिलं, एकच इच्छा. काय? जनीने पाहिलं, ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, मला फक्त त्याच्या दर्शनाला घेऊन चला. पांडुरंगाचं दर्शनाला जायची मंदिरात इच्छा आहे. एकाने पाहिलं, काही लाज वाटते का? चोरी करून झाली, आता पुन्हा मंदिरात जायचं नाही जमणार, मंदिरात नाही नेणार तुला. तिने पाहिलं, राहिलं. अजून काही म्हणणं आहे? तिने पाहिलं, आता कशाच काही म्हणणं, काही बाकी काहीच म्हणणं नाही. आणि जिथे उभी होती जनीने सुळाजवळून पांडुरंगाच्या मंदिराकडे तोंड केलं आणि हात जोडून जनी बघतीये, देवा, नाही केली तुझीच न्यारे, नाही केली तुझीच न्यारे, पदकाची चोरी धावत ये लवकरी विठ्ठला, धावत ये लवकरी विठ्ठला, धावत ये लवकरी. देवा, तुला काय सांगू? बडवे धरुनी ओढीतील मजला, बडवे धरुनी ओढीतील मजला, चंद्रभागेच्या वाळवंटाला, लोखंडाचा सूळ रोविला,
सूळ रोविला गळ्यात माझ्या पडली रे तोरी धावत ये लवकरी विठ्ठला धावत ये लवकरी विठ्ठला धावत ये लवकरी. देवा काय सांगू तुला, आता पुन्हा पंढरपूरला येणं शक्य नाही रे देवा. का जनीला आता खुंटली रे पंढरी. आता जनीला पुन्हा पंढरपूर पाहायला नाही मिळणार देवा. धावती आहे आता, मला तर मंदिरात यायला मिळणार नाही, तू इथे ये. याला म्हणतात विश्वास, नाही का. इनी पाहिलं आता माझा तर, मला जो चान्स होता तो संपला. मी तर म्हणले मला घेऊन चला, तुला बोलावलं पण नसतं रे, मी तिथे आले असते. पण आता हे मला नेत नाहीये. मी तुला प्रार्थना आहे, तुझ्याशिवाय काय, तू इथे ये आणि तू इथे ये अशी प्रार्थना केली. आणि एका क्षणात मंडळी सूर रोवलेला होता असं म्हणतात. तिथे पारिजातकाचं झाड झालं क्षणात सगळ्या लोकांसमोर. सगळेजण आवाज झाले. ज्या सुळावरती जनीला द्यायचं होतं त्याचं पारिजातकाचं झाड झालं आणि त्याचे फुलं जनाबाईच्या अंगावर पडायला लागले. सगळ्यांनी पाहिलं अरे आपण उगीच छळलं. प्रत्येक कथा मी कालही सांगितलं, कथा किती वेगळ्या असू द्या, भाव सगळ्यात महत्वाचा आहे. जनाबाईचं पांडुरंगाचं असलेलं प्रेम, हे प्रेम दाखवण्याकरता तिने संतांचा आश्रय घेतला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपणही संतांच्या आश्रयावर आहोत. संतांची कृपा आपल्यावर व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपली परीक्षेत उतरण्याची तयारी पाहिजे. कारण संत सहज कोणाला जवळ करत नाही, आपल्याला जवळ केलंय, आपलं भाग्य आहे. मग आपलं भाग्य, हे भाग्य आपल्याला टिकवायचं आहे. मैदानात आपल्याला टिकायचं आहे. आपल्याला मैदानात आउट व्हायचं नाहीये. आपले रन कमी झाले तर चालतील, पण आपल्याला शेवटपर्यंत नॉट आउट राहायचंय, आउट व्हायचं नाहीये. आणि मग आउट व्हायचं नाही तर हे आपल्या जीवनामध्ये घडेल कसं, घडेल कुणामुळे. हे घडायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर मूळ पदामध्ये वासुदेवानंद सरस्वती तुम्हाला मला सांगण्याचा प्रयत्न करतात. सदा संतापाशी जाते त्यांचे जवळी बैसावे, सदा संतापाशी जाते त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न दैकी तरी ऐकव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती तेने कष्ट नष्ट होती, तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संग करी पसंत, संग करी पसंत, संग करी पसंत. सदा संत पाशी जागे त्यांचे जवळ बैसावे, सदा संत पाशी जागे त्यांचे जवळ बैसावे, त्यांचे जवळ बैसावे, त्यांचे जवळ बैसावे.